श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल अमिता. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर आजच्या मी ब्लॉगमध्ये दोन रेसिपी दाखवणार आहे, शनिवार आणि संडे आणि डेली रूटीन. तर पाहत राहा व्हिडिओ पूर्ण. हा व्लॉग शनिवारचा आहे. शनिवारचं मी मार्केटला जात होती तेव्हा पाऊस पडत होता, तर एक छोटीशी क्लिप काढली आहे पावसाची, तुमच्याशी शेअर केली आहे पावसाची. पाऊस पडत होता मार्केटला जात असताना. तर आमचा स्वराज आहे ना, तो सांगत होता की आतू छत्री उघड ना, आतू हात पुढे कर ना, आतू हे कर ना, आतू ते कर ना, असं त्याचं चालू होतं. तर मी एक क्लिप छोटीशी काढली पावसाची. पाऊस म्हणण्यासारखा पडत नाही आहे. मार्केटमध्ये गेली होती मी भाजी घेण्यासाठी. तर मला मार्केटमध्ये मकावाला दिसला, तर त्याच्याकडे छान मके दिसले मला, आणि छान पाऊस पण पडत होता. तर मला असं वाटलं की आज मका करूया. छोटीशी भूक आणि पोट पण भरेल आणि छान पण वाटेल, काहीतरी नवीन. तर या मका खायला तुम्ही. तर मक्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला मी दाखवत आहे. एक टमाटर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लिंबू आणि 2 बारीक असे चॉप केलेले कांदे. कांदा बारीक जास्त कापायचा नाही, दाताखाली कांदा असा टेस्टला आला पाहिजे. ते माहिती रस्त्यावरती भैया मका विकत असतो मस्तपैकी कोयलावरती, आणि मस्तपैकी लिंबू मीठ लावून त्याला मस्तपैकी भाजतो आणि लिंबू मीठ लावून मस्तपैकी खायला देतो. त्याचा रेट काय आहे, 25-30 रुपये असं वाटतं मला भाजलेल्या मकाचा. जास्त पण असू शकतो. इथे कच्चाच मका 15 रुपयापर्यंत येतो. तर काय छान लागतं ना, पाऊस आणि मका तो भाजलेला खायला मजा येते गरम गरम. तसंच मी आता इथे मक्याची भेल करत आहे. मक्याच्या भेलसाठी मी कांदा, टॅमॅटो, बारीक मिरच्या 5 ते 6 घेतल्या. तुम्ही ऑप्शनल आहे मिरच्या, तुम्ही तिखट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता, छान लागतं तिखट मसालासुद्धा. आणि चवीनुसार आपला अर्धा लिंबू घ्यायचा आणि त्याचं रस काढायचा आणि त्या मक्यामध्ये टाकायचा. आंबटपणा जो येतो ना, काय भारी लागतं. आणि कोथिंबीर माझ्याकडे नव्हती म्हणून मी कोथिंबीर काही टाकली नाही आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर स्वच्छ धुवा आणि तीसुद्धा टाका बारीक चिरून. आणि मस्तपैकी लिंबाचा रस टाका, मीठ टाका आणि तुमच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करा मका भेल. तुम्ही कुरमुऱ्याची भेल खाल्ली असेल, चना भेल खाल्ली असेल, सुकी भेल खाल्ली असेल, ओली भेल खाल्ली असेल. भेलचे पण भरपूर प्रकार आहेत. तसं हा एक प्रकार आहे, चाटमध्येच येतो हा प्रकार. हा तर सेवपुरी बिवपुरी आपण खातो ना, तसाच हा एक प्रकार आहे. तर तुम्ही हा पौष्टिक पण आहे आणि हेल्थीसुद्धा आहे. तर तुम्ही करून बघा आणि तुमच्या घरच्यांसोबत एन्जॉय करा, तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तर चला मग मका भेल करून मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही तर खरंच मका भेल छान होती. आणि कुणी खाल्ली पण असेल आणि तुम्हाला पण कोणत्या कोणत्या रेसिपी येत असतील तर मला सुचवा, मला सांगा की अशा अशा रेसिपी पण आहेत. काय चुकलं असेल तर सांगा मला. तर चला मग. आज संडे आहे, तर नाश्त्याला मी आज काय बनवू स्पेशल? मला गोड शिरा खायचा आहे, बनवेल? हो ठीक आहे. तन्मयने गोड शिरा खायला मागितला. लगेच मम्माने तयारी केली. दूध गरम केलं, पाणी गरम केलं, रवा छानसा भाजून घेतला. रवा असा खमंग भाजून घेतला की रव्याला असा वास सुटला होता. काय छान सुगंध म्हणजे काय सांगू तुम्हाला, मस्त रवाला सुगंध सुटला होता. आणि छान भाजून खरपूस असं भाजून घेतल्यावर मी त्याच्यामध्ये तूप टाकला. ओरिजिनल तूप आहे, गावचा तूप आहे. माझ्या मिस्टरांनी त्यांच्या मित्राने त्यांना दिला होता. जे बाहेरचे तूप भेटतात, डबे भेटतात, गोवर्धन, गोकुल, सर्व आर्टिफिशियल तूप आहेत. तर आर्टिफिशियल तूप आहेत, पण हा ओरिजिनल तूप आम्हाला गाईचा त्यांच्या मित्राने दिला. ते म्हणाले वापरून तर बघ काय टेस्ट आहेत, आणि काय सांगू तुम्हाला, खरंच खूप छान टेस्ट आली. आणि हे ड्रायफ्रूट मी टाकत आहे, साखर टाकली आहे आणि साखर त्याच्यामध्ये एकजीव करून देणार. साखर त्याच्यामध्ये एकजीव झाली की ड्रायफ्रूट टाकले की मस्तपैकी दूध गरम असं वाफालतं दूध मस्तपैकी टाकणार आणि मस्तपैकी रवा चमच्याने हलवणार, एकजीव करणार, तर जेणेकरून
मऊसर, कापूसासारखा मऊसर, लुसलुशीत असा जिभेवर ठेवताच त्याचं काय सांगू तुम्हाला. तर कशी वाटली रेसिपी ते सांगा मला. तुम्ही मला गोड शिऱ्याची, तुपातल्या साजूक गोड शिरा. तर मी 7 ते 8 मिनटं इथे वाफवून दिलं रव्याला आणि नैवेद्य काढत आहे मी माझ्या देवाला, श्री स्वामी समर्थांना मी नैवेद्य काढत आहे. आम्ही घरामध्ये जे काही गोड पदार्थ करतो तर पहिला नैवेद्य आम्ही देवाला देतो, त्याच्यानंतर आम्ही तिघं खातो आणि सर्वांना एक एक प्लेट मी देत आहे. मस्त वाटत होता गरम गरम शिरा खायला, मस्त वाटत होता. संडे स्पेशल झाला आमचा. तर कशा वाटल्या 2 रेसिपी, मक्याची भेल आणि साजूक तुपातील झाडांना पाणी घालताना छोटीशी क्लिप काढली. माझं छोटंसं गार्डन आहे. तुमचं गार्डन मोठं असू शकतं, तुमच्याकडे जागा असू शकते झाडं लावायला. माझ्याकडे जागा नाही आहे, तर मी विंडोजमध्ये एक असे मनी प्लांट लावलं आहे छोटंसं, कारण की नजरेला बघायलासुद्धा छान वाटतं, हिरवंगार. आणि ही माझी तुळस तर इतकी छान झाली आहे, तिची वाढ पसरली आहे सर्वीकडे. असं छान वाटते ना ती तुळस, भारी वाटते. तर कसं वाटलं तुम्हाला माझं गार्डन तेही कमेंटमध्ये सांगा. तुळस बघा ना किती काय पाऊस पडत आहे आणि तुळस अशी हिरवीगार मस्त छान वाटत आहे. तर माझं गार्डन कसं वाटलं तुम्हाला तर सांगा मला कमेंटमध्ये. मनी प्लांटसुद्धा बघा, मनी प्लांट थोडं सुकलं आहे, तर मी तुमच्याशी थोडंसं शेअर केलं काहीतरी नवीन. आणि हा माझ्या विंडोच्या बाहेरचा व्ह्यू. तर पाऊस पडणार आहे, अंधार केला आहे, तर एक छोटंसं क्लिप संडेला मी काढली होती तुमच्याबरोबर, तर तीसुद्धा शेअर केली आहे. छान वाटतं विंडोजमधून बाहेर पाहायला, मस्त वाटतं. असं ढगाळ वातावरण, उंच उंच इमारती, छोट्या छोट्या ह्या झोपड्या, खूप भारी वाटतं, मस्त वाटतं. लाईफ एन्जॉय करा. व्हिडिओ जर पूर्ण आवडला असेल तर लाईक करून जा आणि कमेंटसुद्धा करा.